चीन जगामध्ये विविध क्षेत्रामध्ये दादागिरी करत असतो। आज आपण बोलणार आहोत चीनची सागरी क्षेत्रामध्ये दादागिरी आणि त्यामध्ये सुद्धा चीनची साऊथ चायना समुद्रामध्ये दादागिरी। आताच असे अनेक प्रसंग घडलेले आहेत की चीनी जहाजांनी फिलिपिन्सच्या जहाजावरती वॉटर कॅनन म्हणजे पाण्याच्या तोफांनी हल्ला केला, ज्यामुळे या जहाजांचं पुष्कळ नुकसान झालं। याशिवाय चीनी जहाजं जी आहेत ती फिलिपिन्स किंवा इतर जहाजं जी साऊथ चायना समुद्रामध्ये फिरत असतात त्यांना टक्कर मारते आणि त्यांचं नुकसान करते। चीनी जहाजांना पोलाद किंवा लोखंड लावलेलं असतं आणि जर आपण इतर जहाजांना टक्कर दिली तर नुकसान इतर देशांच्या जहाजाचं हे होऊ शकतं। याशिवाय चीनी जहाजं अनेक असे प्रकार वापरतात की ज्यामुळे त्रास होतो, जसं म्हणजे सोनिक वेपन्सचा वापर करणं। तर हे चीनी दादागिरी का करत आहे, याला बाकी देशांना कसा त्रास होतो आहे, बाकी देश याला प्रत्युत्तर कसं देत आहे आणि याचा भारतावरती काय परिणाम होतो, या विषयावरती आपण आज बोलण्याचा प्रयत्न करू। सर्वात पहिले चीन म्हणतं की पूर्ण साऊथ चायना समुद्र जो आहे तो आमचा आहे, की जे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे। आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे तुमच्या समुद्र किनाऱ्यापासून 12 नॉटिकल माईल पर्यंत असलेला समुद्र हा त्या देशाचा असतो आणि बाकीचा समुद्र हा बाकी सगळ्या जगाचा असतो। म्हणजे त्या भागामध्ये इतर देशांच्या जहाजांना समुद्र प्रवेश करणं हे अलाउड आहे। परंतु चीन काहीतरी ऐतिहासिक घटना सांगतो आणि म्हणतो की संपूर्ण साऊथ चायना समुद्र जो आहे तो आमचा आहे। दुर्दैवाने साऊथ चायना समुद्रामध्ये साऊथ ईस्ट एशियाच्या देशांच्या सुद्धा सागरी हद्दी आहे, ज्यामध्ये फिलिपिन्स आहे, ज्यामध्ये व्हिएतनाम आहे, ज्यामध्ये इंडोनेशिया आहे, मलेशिया आहे। चीन म्हणतो की हे सगळंच आमचं आहे आणि तो दादागिरी करत असतो। तो दादागिरी कसं करतो तर चीनकडे आपण जर सागरी चीनची सुरक्षा दलं बघितली तर त्यांच्याकडे 3 प्रकारची सागरी सुरक्षा दलं म्हणता येईल। एक तर चीनी नौदल जसं भारतीय नौदल असतं, दुसरं चीनी कोस्ट गार्ड जसा भारताचा कोस्ट गार्ड आहे, आणि तिसरा जो एक प्रकार नवीन चीनने सुरू केलेला आहे तो म्हणजे चीनी फिशिंग आर्माडा। म्हणजे चीनच्या ज्या मच्छीमार बोटी असतात त्या मच्छीमार बोटी दादागिरी करतात, त्यामध्ये असलेले नौसैनिक किंवा खलाशी जे असतात हे चीनी नौदलातनं रिटायर्ड झालेले असतात आणि ते दादागिरी करण्याकरता प्रसिद्ध आहे। आणि त्यांच्याकडे काही वेळा लहान शस्त्र सुद्धा असतात। त्या शस्त्रांचा तर वापर झालेला नाही आहे, परंतु इतर गोष्टींचा मात्र वापर झालेला आहे। तर चीनी कोस्ट गार्ड कसं काम करतं तर साऊथ चायना समुद्रामध्ये इतर देशांची कुठली जहाजं आली तर त्यांना थांबवणं, त्यांना सांगणं की हा भाग आमचा आहे, तुम्ही इथे येऊ नका वगैरे। आणि जर जास्त अजून जवळ आली तर त्यांच्यावरती वॉटर कॅनन्स म्हणजे पाण्याच्या तोफांनी हल्ला करणं, याच्याशिवाय काही वेळा त्यांना टक्कर मारणं किंवा काही वेळा त्यांना इतर टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या जहाजांना डिसेबल करणं। तर अशा प्रकारची दादागिरी ही केली जाते। आता जे साऊथ चायना समुद्रातले जे देश आहे ज्यांना आपण काही प्रमाणामध्ये एशियन देश असं म्हणू शकतो, तर या देशांना चीनी दादागिरीला फारसं प्रत्युत्तर देता आलेलं नाही। याचं मुख्य कारण आहे की चीन आंतरराष्ट्रीय कायदे सुद्धा मानत नाही। फिलिपिन्सनी चीनी दादागिरीच्या विरुद्ध आंतरराष्ट्रीय कोर्टमध्ये म्हणजे इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये खटला दाखल केला होता। त्या खटल्यामध्ये विजय झाला फिलिपिन्सचा आणि इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसनी सांगितलं की हा जो समुद्र आहे हा फिलिपिन्सचा आहे, परंतु या कोर्टाचा निर्णय मानायला चीन तयार नाही। त्याच्यामुळे जरी कोर्टात जरी केस दाखल केली आंतरराष्ट्रीय कोर्टामध्ये तरी त्याला चीन जुमानत नाही। म्हणजे ही केस पूर्णपणे वाया गेली। याच्याशिवाय आंतरराष्ट्रीय दबाव टाकण्याचा चीनवरती प्रयत्न होतो आहे, परंतु त्याला फारसा चीन दाद देत नाही। उदाहरणार्थ अनेक वेळा म्हणजे अमेरिका आणि युरोपची काही लढाऊ जहाजं चीनी समुद्रामध्ये जातात आणि म्हणतात की हा आंतरराष्ट्रीय वॉटरवे आहे, म्हणजे इथून जाण्याचा सगळ्यांना अधिकार आहे,
परंतु चीन त्यांना थांबवतं, त्यांना धमक्या देतं, त्यांच्या जवळ आपली जहाजं इतकी जवळ आणतं की त्यामुळे लढाऊ जहाजांची टक्कर होऊ शकते, किंवा जर तिथून जर इतर देशांची विमानं या भागातनं जात असतील तर त्यांच्यावरती इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरच्या मदतीने हल्ला केला जातो, ज्यामुळे या विमानांची म्हणजे जी विमानं अमेरिकेची असू शकतील, ऑस्ट्रेलियाची असू शकतील किंवा इतर कोणाची असू शकतील, त्यांच्या विमानाचं जे त्यांचं वेगवेगळी इन्स्ट्रुमेंट्स आहेत ती बंद पडली जातात, त्यांच्या स्क्रीन्स ब्लँक होतात, ज्यामुळे त्या विमानांना ॲक्सिडेंट होऊ शकतो. काही काही वेळा जी हेलिकॉप्टर्स त्या भागामध्ये गेली होती त्या हेलिकॉप्टर्सच्या पायलटना असं दिसून आलं की त्यांना एकदम त्यांचे कान दुखायला लागले, त्यांचं डोकं दुखायला लागलं, म्हणजे सोनिक वेपन्सच्या मदतीने किंवा लेझर रेच्या मदतीने चीननी त्यांच्यावरती हल्ला केला असावा. काही काही त्यांना एकदम अचानक आपल्याला दिसत नाही असं वाटतं, ज्यामुळे हेलिकॉप्टरचा, विमानाचा, जहाजाचा ॲक्सिडेंट होऊ शकतो. तर अशा प्रकारचे हल्ले केले जातात, ज्यामुळे त्या समुद्रामध्ये येण्याकरता इतर देशांची जी जहाजं आहेत ती घाबरतात. आणि लक्षात असायला पाहिजे की आज जवळजवळ जगाचा 40 ते 50% व्यापार जो आहे हा साऊथ चायना समुद्रातनं होतो. इतर देशाची जहाजं तिकडे जातात, तिथून मग त्यांना जपानला जायचं असतं, तैवानला जायचं असतं, पण तिथे जाण्याकरता सुद्धा चीनचा अडथळा होतो आहे. खास तर या भागामध्ये जे दोन सर्वात जास्त त्रस्त देश आहेत, एक म्हणजे फिलिपिन्स आणि दुसरा आहे तैवान. तैवानच्या समुद्री हद्दीमध्ये चीनी जहाजं येतात, त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न करतात, त्यांना धमकवण्याचा प्रयत्न करतात. चीनची जी विमानं असतात सारखी या भागात उडत असतात आणि तैवानच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश करतात, फिलिपिन्सच्या हवाई हद्दीमध्ये प्रवेश करतात. याच्याशिवाय अमेरिकेचा आत्ताच एक रिपोर्ट बाहेर आला होता की साऊथ चायना समुद्रामध्ये जवळजवळ 250 ते 300 वेळा चीननी इतर देशांच्या जहाजांना थांबवण्याचा प्रयत्न केला, की जे आंतरराष्ट्रीय कायदा आहे याच्या पूर्ण विरोधात आहे. आंतरराष्ट्रीय कायदा म्हणजे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन ऑन लॉज ऑफ सीज म्हणतं की सगळं जग त्या भागातून त्यांचं व्यापारी जहाजं जी आहे ते तिथे जाऊ शकतात, व्यापार करू शकतात, इवन मासेमारी करू शकतात वगैरे. परंतु हे सगळं थांबवण्याचा प्रयत्न चीन हा करत असतो आणि या भागातल्या देशांना घाबरवण्याचा प्रयत्न करू शकतो. जगाने खूप प्रयत्न केलेला आहे चीनला समजवण्याचा, परंतु याचा चीनवरती काहीही फारसा परिणाम झालेला नाही. भारतावरती या सगळ्याचा काय परिणाम होतो? सर्वात मोठा परिणाम लक्षात असायला पाहिजे. चाणक्याने हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं, शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो. आता साऊथ ईस्ट एशियातले देश हे चीनचे शत्रू झालेले आहेत, तर म्हणून त्यांना आपण वेगवेगळ्या प्रकारे मदत करायला पाहिजे. तर भारत आता फिलिपिन्सला ब्रह्मोस मिसाईल विकत आहे, त्याच्याशिवाय फिलिपिन्सला आपण कोस्टगार्ड करता काही युद्धनौका देत आहे, त्याच्याशिवाय व्हिएतनामची आपली सैनिकी कोऑपरेशन जी आहे हे खूप चालू आहे. साऊथ ईस्ट एशियाचे देश आहेत त्यांच्या नौदलाबरोबर आणि त्यांच्या कोस्टगार्ड बरोबर आपण एक्सरसाइज करून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करतो की काही झालं तर, युद्ध झालं किंवा युद्धजन्य परिस्थिती झाली तर आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय कायदा जो आहे त्यामध्ये फ्रीडम ऑफ नॅव्हिगेशन नावाचा अधिकार वापरला जातो, तो अबाधित ठेवण्याकरता आपण प्रयत्न करतो आणि प्रयत्न करत राहू. परंतु साऊथ चायना समुद्रामध्ये जी चीनची दादागिरी आहे काही प्रमाणामध्ये हे भारताला फायदेशीर अशा करता आहे की यामुळे चीनची नौदलाची ताकद, त्यांच्या एअरफोर्सची ताकद या भागामध्ये जास्त वापरली जाते. कारण इथे जर त्यांना जर कोणी विरोध केला नाही तर ही जहाजं जास्त आक्रमक बनून इंडियन ओशन म्हणजे हिंदी महासागरात येतील किंवा इंडो पॅसिफिकमध्ये येतील किंवा भारत चीन सीमेवरती चीनची दादागिरी अजून वाढू शकेल. तर हे सगळं साऊथ चायना समुद्रामध्ये त्यांचं लक्ष हे जास्त फोकस असल्यामुळे सध्या आपल्याकडे हे कमी होतं आहे. तर म्हणून आपण या चीनच्या दादागिरीचा एका संधीमध्ये रूपांतर करायला पाहिजे
आणि साऊथ चायना समुद्रातल्या देशांना म्हणजे फिलिपिन्सला मदत करायला पाहिजे, व्हिएतनामला मदत करायला पाहिजे, मलेशिया किंवा इंडोनेशियाला मदत करायला पाहिजे, तैवानला मदत करायला पाहिजे, ज्यामुळे हे देश चीनचा जो प्रतिकार आहे हा जास्त चांगल्या पद्धतीने करू शकतील. मी इथेच थांबतो. जय हिंद.